झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढीनंतर रिक्षा चालकांनी अघोषित दरवाढ केली आहे। त्रासलेल्या प्रवाशांनी या प्रकरणी आरटीओकडे तक्रार केली आहे। तक्रारीवरून 20 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। महागाईनं होरपळलेल्या जनतेला 23 मे रोजी तब्बल 7.5 रुपयांच्या पेट्रोल दरवाढीला सामोरं जावं लागलं होतं। त्यानंतर अनेक रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून जास्तीचं भाडं आकारण्यास सुरुवात केली। शहरातील शालिमार चौकातून नाशिक रोड रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी 15 रुपये भाडं आहे। आता 20 रुपयांची मागणी केली जाते। शहरातील इतर मार्गांवरून देखील 2 ते 5 रुपयांची भाडेवाढ रिक्षा चालकांनी केली आहे। आधीच मुजोरपणे वागणाऱ्या रिक्षा चालकांच्या या कृतीनं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होतोय। माझ्यासारखे जे प्रवासी असतात की जे इंटेरियरला बाहेर वगैरे जातात ते 10 नंतर जर इथे नाशिकमध्ये पोहोचले तर तेच रेट डबल टिबल होऊन जातात। मी माझे मिस्टर आणि माझ्या दोघी मुली आम्ही शालिमारपर्यंत आलो तर माझ्या मिस्टरांनी त्याला 100ची नोट दिली तर त्यांनी बाकीचे पैसे न देताच तो फरार झाला। रिक्षा चालकांविरुद्धच्या सुमारे 40 ते 50 तक्रारी आरटीओकडे दाखल झाल्या आहेत। त्यानुसार आरटीओ अधिकाऱ्यांनी 20 ते 25 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे। रिक्षा चालकांनी अघोषित भाडेवाढ त्वरित थांबवावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जाण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे। 9.5 रुपये प्रति किलोमीटर जे टेरिफ मंजूर आहे त्याप्रमाणेच प्रवाशांनी भाडे द्यावं आणि रिक्षावाल्यांनी देखील त्याप्रमाणे भाडे घेतलं पाहिजे। हा त्यांच्यावर बंधनकारक आहे। ते जर घेत नसतील स्वतःच्या मनाच्या प्रमाणे जर त्यांनी भाडं घेतलं तर त्यांना पुढे कारवाईला पुढे समोर यावं लागेल। गेल्याच महिन्यात प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षा चालकांना अधिकृतपणे दरवाढ करून दिली आहे। पुन्हा मनमानी करून दर वाढवल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।